कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राइब करा कर्जत न्यूज नेटवर्क। शंकर 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 प्रत्येका जनामध्ये शंकर महाराजाचा वास सगळ्यांनी खाली बस। जे नाचले ते शंकर स्वरूपी झाले, जागेवर बस। महाराजांचा संचार भक्त निमित्त आदत येतो। प्रत्येकामध्ये जे नाचले ते शंकर महाराजमय झाले। महाराजांकडे जाताना काय म्हणायचं, ना उन्हें कुछ मांगो ना हमने कुछ कहा, ना उन्होंने कुछ मांगा ना हमने कुछ कहा, फिर भी हर बार दिल को सुकून उन्हीं से है मिला। शंकर महाराज सिर्फ एक ऐसा स्पंदन है जो हृदय में उतर जाए तो समझो ईश्वर को ही छू लिया जाए। महाराज एक स्पंदन असं आहे की ते मनामध्ये जर गेलं, हृदयामध्ये जर गेलं, हे औषध तक्षण काम करत। बाकीचं मेडिसिनला तरी अर्धा तास लागेल, पण शंकर महाराजचं नाव असं मनामध्ये गेलं की अंगामध्ये स्फूर्ती आणतं, लंगड्यालाही पळायला लावतो, मुक्यालाही बोलायला लावतो।
आणि ज्यांना काहीच नाही त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद शंकर महाराजांना माते महाराज. लग्नामध्ये नाचताना विचार करायचा बरं का, पण शंकर महाराजांच्या भजनामध्ये आनंद घेताना क्षणाचाही विचार न करता भगवंताच्या भजनामध्ये त्या लहरीमध्ये स्वतःचा देहभान विसरून भगवंताच्या नामलयामध्ये मारलेली एक उडी म्हणजे आपल्या आषाढाची वारी बर का महाराज. 90-92 वर्षाच्या महिला सणासणा पळतात बघा. विठ्ठल नामामध्ये एवढी ताकद आहे, शंकर नामामध्ये एवढी ताकद आहे. मग ती ताकद आपल्याला इथं आजमायची, लाजायचं नाव लावलं. आपण आपल्या शंकरासाठी नाचतो. तू राजा है फकीर हूं मैं, तू राव है रंक हूं मैं, तेरा सुमिरन करूं, तेरी नाम की गाथा में गया चलूं. हे शंकर, मुझे इतनी शक्ति देना कि मेरी नैया तू पार कर दे और खाली मैं उस पर तेरे बैठकर तेरा नाम का स्पंदन किया करूं महाराज. असे आपले शंकर महाराज. तर त्यामुळं आता आपल्या कथेचे 2 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळं लाजायचं कोणीच नाही. 2 दिवस यथोचित आनंद घ्यायचा. 12 वाजले आणि 1 वाजले घरी जायला उशीर काढणे. तुम्हाला घरापर्यंत पोच करण्याची जिम्मेदारी शंकर महाराज. घरपोच सेवा आहे. दिस नॉट वॉरंटी ओनली फॉर गॅरंटी फॉर शंकर महाराज. जय शंकर. हे वॉरंटी मध्ये चाललेलं कारण नाही, हे गॅरंटी मध्ये चाललेलं कारण आहे. फक्त 100% तुम्ही शंकर महाराजांना समर्पण व्हा. आजचा दिवस गेला की तुमच्या बाकीच्या जे ज्या रोज येतात ना 3 दिवस, त्यांना कधी संध्याकाळचे 8 वाजता ना आम्ही कधी तिथं कथेला जाऊ. ही वाटणारी ओढ, हे वाटणारं कथेबद्दलचं प्रेम हे कधीही संपणार नाही बरं का. तुमच्या आयुष्यात होणारं प्रेम हे क्षणिक आहे. तुमच्या आयुष्यात होणारं हे प्रेम जे आकर्षण आहे, अट्रॅक्शन आहे, दिस नॉट लव. These love are very beautiful and thus the strong by heart in submit for the शंकर बाबा. तुमचं हृदय तुम्ही शंकर महाराजांच्या चरणी समर्पित केलं की ते होणारं प्रेम ऐसी लागे लगन मेरा होई मगन. ये दीवानों की दुनिया है, दीवानगी कम न होगी. खाली ये दीवानों की नगरी में आना, या शंकर की दीवानों की ऐसी आरजी मिलेगी जो आरजी लगाएगा कि उसकी भी मर्जी पूरी हो जाएगी महाराज. यहाँ नहीं चलता पर्चा किसी जिंदगी का, यहाँ चलता है पर्चा और यहाँ चलता है सिर्फ. महाराज म्हणायचे माझाच कागज आणि माझाच पेन, मी लिहितो तेच होणार आहे. यह कलम भी हमारा है और ये कागज भी हमारा है. जो कागज पे लिखूंगा वही होगा और जो कलम से लिखूंगा वही होगा, मगर तुझे नहीं दिखेगा. जो होने के बाद जो देखेगा वही बहुत सुंदर होगा. जय असो, आज सगळ्यांनी कथेचा आनंद घेतला. या कथेमध्ये शंकर महाराजांचा अखंड प्रेम कर्जतकरांना वाढत जावं. प्रत्येकमध्ये भक्तिदानाचा, भक्तीचा, अन्नदानाचा लाभ हो. आजचं अन्नदान करणारे राहुल अमोल सोनवाळी, बापू शिंदे, राकेश शिंदे आणि महेश जगताप यांच्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. जय शंकर. आणि जो रोजचा हार देतोय 5 दिवस झालं, पण त्या हाराला पाणी देणारे शंकर महाराज आहेत. महाराज 3 इंच 4 इंच पाणी त्या बोरला लागलं. तर 3 इंच 4 इंच त्या पोरला पाणी लागल्यानंतर आणि गेल्या 5 दिवसापासून महाराजांना तो फुलं आणून देतो, त्याचे फुलं सुकायला लागले होते, तरी ते फुलावण्याचं काम शंकर महाराज करतात. तसेच आपल्या त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तसेच आपला अखंड अन्नदानाची सेवा करताना परशुराम क्षीरसागर, फार सुंदर अशी समर्पित व्यक्तिमत्व.
समर्पित व्यक्तिमत्व आहे. अशा समर्पित व्यक्तिमत्वाला आणि 5 दिवस त्यांनी कसलंही 1 रुपया मानधन न घेता 5 दिवसाची अन्नदानाची सेवा तो पूर्ण करतो. आज त्याच्या घराच्या कामासाठी महाराजांनी दिलेल्या बोरवेल पॉइंटला 3-2.5 इंच पाणी लागलं. ही महाराजांची कृपा आहे. महाराज कोणाचं ऊन डोळं ठेवलं. एकदा परशुराम क्षीरसागरसाठी एकदा डोळ्यात टाळ्या वाजवा. एकदा ते बासरीवाल्यांचं नाव पण सुंदर बासरी वादनाने कथेला रोनक आणली त्यांच्यासाठी डोळे वाजवा. जय शंकर. त्यानंतर पॅड फार सुंदर वाजवतो. असं पॅडचं वादनामुळे अनेक आपल्या कथेला संगत आली त्याच्यासाठी जोरात टाळ वाजव. आणि ह्या सगळ्याला रोडक येण्यासाठी ज्यांनी साऊंड सिस्टीम फार सुंदर आवाज देते त्यालासाठी जोरात टाळ. पहिल्या दिवशी थोडा व्यत्यय आणला पण 2 दिवस त्यांनी एकदम सुंदर काम केलं. असंच 2 दिवस सुंदर काम कर बा. अनिल अडसूळ यांच्यासाठी एकदा जोरात टाळ वाजव. आणि आमच्या मठातील दौंड मठातील कर्जत मठातील नगर मठातील सर्व सेवेकरी ही आपल्या सेवेसाठी अखंड गेल्या 3 दिवसापासून कर्जत मठासाठी फक्त शंकर महाराजांसाठी येतात. यांच्यासाठी एकदा जोरात टाळा. आणि यांच्याबद्दल सगळे कर्जतकर तुम्ही इथं कथा ऐकण्यासाठी शंकर महाराजांचे म्हणून स्वतःसाठी स्वतः टाळ्या वाजवा महाराज. आणि आज कथेचा विशेष आज वार गुरुवार कथा शंकर महाराजांची आणि ऐकायला आलेच कचरनाथ महाराज त्यांच्यासाठी एकदम जोरात. बघा सद्गुरूला सद्गुरूची वाणी असते. कचरनाथ महाराज नारायण महाराज आज कथा ऐकण्यासाठी आलेले आहेत महाराज. मूर्ती आजच आणली का? आज आणली बाहेर. बसल्यापैकी डॉक्टर आहे का रे कोण? अरे डॉक्टर आहे का एखादं? कोण आहे? ये उठ ग बाई. डॉक्टर आहे ना तू? येस. BHMS झालं का तुझं? हा? You given with the taken by Kacharnath Swami and look at the heartbeat. Is go. नाव काय बाळ तुझं? भाग्यश्री राजेंद्र खोरे. खोरे. सद्गुरूंच्या पाया पडा. सेवेकरी फॉर स्वामी केंद्र. बोल. जय शंकर. एक मिनिट ताई, 1 मिनिट. काय आलं? लागली पल्स. आणि हाताची नाडी चेक कर महाराजांची. नाही हाताची नाडी चेक कर. आहे. स्वामी महाराज की. आणि हातावरचं फुल पण पडलं. हा. आणि शिवाय ते डॉक्टर आहेत बरं का. ए ताई जे अनुभवलं ते खरं आहे. गडबडू नका. श्री स्वामी समर्थ. आज सिरियसली मला विश्वास बसत नाहीये. सिरियसली पल्स लागली. देख तेरा भाव ऐसा होना चाहिए कि भगवंत अगर मूर्ति स्वरूप में आ जाए तो उसको यानी उसको सजीव करने की ताकत नाम में है. और नाम और भक्ति की जोड़ ऐसी होनी चाहिए कि साक्षात भगवंत को भी ये खुदा को भी चल के आना चाहिए. कीर्तन की है रात बाबा आज तुझको आना है. कीर्तन की है रात. बोला बोला. कीर्तन की है रात बाबा आज तुझको आना है. वादा निभाना है. कीर्तन
कीर्तन की है रात, कीर्तन की है रात बाबा आज तुझको आना है, कीर्तन की है रात। आज मला तर काही संपवच वाटत बघा. हा महाराज असं करायचे. एकदा असंच काटे साहेबांसारखे आले असायचे भक्तांचे, इकडे काटे साहेब इकडे पुढं, आणि महाराज असेच म्हणायचे कोणचा ग्रंथ काढ. म्हणजे आजचं गणित रामचरित्र मानसमध्ये कसं आहे ते असंच घे पुस्तक हातात आणि ज्याला जो प्रश्न पडेल ना तो काढ म्हणायचे. मग आजचं कथेचं डिप्लोमेंट व्हेरी अचिव्हमेंट इन हाय पॉवर. This the technology, this not technology, is the Lord Shiva, and goes the talking very smoothful speech, and also someone in one people this living for Shiva. Understand? Do you not understand? Speaker. तुम्हाला जे काढायचं ते काढा, आणि जे काढल्यानंतर उजव्या हातापाशी जी वाक्याची रचना आलेली मराठीतली तीच वाच. बघा रामचरित्र मानस रामाचा आणि हा वाचा. कुमुदबंधू कर निंदक हंसा, भ्रुकुटी बिकट मनोहर नासा, भाल बिसाल तिलक झलकाई, मराठी वाचा मराठी. हसी चंद्रमा की किरणों का तिरस्कार करने वाले है, भव्य टेढ़ी और नासिका मनोहर है, ऊंचे चौड़े ललाट पर तिलक झलक रहे हैं, दीप्तिमान हो रहे हैं काले घुंघराले, बालों को देखकर बहरों की पंक्तियां भी लजा जाती है. म्हणजे दीप्त तेज असं डोक्यावर आहे आणि चालणारी भक्ती ही जोरात चाललेली आहे, आणि भैरवांची ही जी उपस्थिती आहे. बरोबर आहे का? बरोबर. असं हे महाराजांचं गुणगौर आहे. जय शंकर. जय शंकर. चालेल. अशी आज बघा आपल्यावर किती सद्गुरूंची कृपा आली, आणि सगळे असे फ्रेश आहेत, टवटवीत आहेत, असे वाटले सकाळी सगळे उठलेले आहेत. म्हणजे अजून 2 तास जरी कथा घेतली तरी एक जण झोपणार नाही एवढी ताकद कथेत आहेत महाराज. घेणार नाही हा विषय पुढचा. पोरांनो ह्या कथा आता इतक्या सरळ आपल्याला ऐकायला भेटतात, भविष्यात फार मोठ्या होणार आहेत. आपल्या शंकर महाराजांच्या कथेसाठी पण मोठे टेंट लागणार आहेत, काळजी नका करू महाराज. कीर्ती जगात माझ्या शंकर बाबाची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबाची, कीर्ती जगात, कीर्ती जगात दैवाते माझ्या मनात, कीर्ती त्यांची सदैव राहते माझ्या मनात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबाची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबाची, कीर्ती जगात. नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात, नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात, आता पूर गावात दावल मालिक डोंगरात, आता पूर गावात दावल मालिक डोंगरात, अष्टमीच्या दिनी प्रगटले वाघांच्या मेळ्यात, अष्टमीच्या दिनी प्रगटले वाघांच्या मेळ्यात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची, कीर्ती जगात. कीर्ती गावात बाबा राहते आनंदात, आता पूर गावात बाबा राहते आनंदात, देवाच्या झाडाखाली ते सदैव बसत, देवाच्या झाडाखाली ते सदैव बसत, स्वामी नामाच्या भजनामध्ये रंगून जात, स्वामी नामाच्या भजनामध्ये रंगून जात. कीर्ती जगात माझ्या शंकर बाबाची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबाची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबाची, कीर्ती जगात, कीर्ती जगात
माझ्या शंकर बाबांची कीर्ती जगात कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची कीर्ती जगात कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची कीर्ती जगात कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची कीर्ती जगात कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची कीर्ती जगात अन कीर्ती जगात माझ्या अशोकदादाची कीर्ती जगात कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची कीर्ती जगात कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची कीर्ती जगात सगळे पुरुष बंधूंनी फक्त टाळी वाजवायची म्हणायचंय. कुणाचा आवाज मोठा येतो बघा. बाबा 2 मिनिटं विनंती करतो. सगळे पुरुष बंधू आपले सगळ्या. मी उभा राहून नको एकटाच मग. हा कीर्ती जगात माझ्या शंकर बाबाची कीर्ती जगात कीर्ती आवाज नाही आवाज माझ्या शंकर बाबाची कीर्ती जगात कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची 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 कीर्ती जगात कीर्ती जगात माझ्या बाबांची कीर्ती जगात कीर्ती जगात माझ्या शंकर 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 बाबांची कीर्ती जगात. बघा शंकर महाराज इतक्या वेळ फुल पडलं नाही, खाली फुल पडलं. आता आपलं सगळं चालू असतं. भगवंताचं सद्य वास्तव्य कथेमध्ये असतं. मला पहिला कथा असंच वाटायचं, पण ज्यावेळेस आपण स्वतः नुसतं बसतो निमित्तानं, खरंच कथा फार प्रिय आहेत भगवंताला. त्याच्या लीलेचं वर्णन होता नसताना शंकर महाराज आपल्यासाठी कोणी लाख भक्तांसाठी कुठं असू द्या, पण आपल्यासाठी महाराज इथं कथा ऐकायला येतात. येतात नाही, कथेला बसतात महाराज. कसा रंग चढला यो रंग निराला है पायाना भेद विसने गहराई. असा रंग चढलाय आज कथेला, त्याची धार मला नाही वाट आज बोट सोडून कधी महाराज. बाबा ते वाक्य आज गाडी कशी आहे सोऱ्यात. जय शंकर. आज गाडी कैलास एक्सप्रेस जोरात आहे महाराज. ज्याला अनुभव आला त्यांनी या कैलासाच्या एक्सप्रेस मध्ये बसा आणि स्व अनुभव घ्या. आरतीची तयारी करा. आरतीची आज कचरनाथ स्वामी महाराजांची आरती घ्या. शंकर महाराजांची कचरनाथ स्वामी महाराजांची आरती राहायची. चला. आणि सगळ्यांनी नानाविध प्रकारे ज्यांना प्रत्येकाला अण्णांना घ्या आरतीला. ज्यांनी प्रत्येकाने अण्णाला घ्या आणि अण्णानंतर त्यांच्या मुलाला घ्या त्यांच्या जोडीने. हा नाही, अण्णांचा मुलगा पण जोडीने आला त्याला पण घेऊ द्या. पुढचा वारसदार चालवला पाहिजे बरं का. आज तुम्ही सगळे इथं आले आणि प्रत्येकाने देवाचं स्तुतीस्तवन केलं. न कळतरित्या सर्व सेवेकरी, न कळतरित्या इथं करणारे प्रत्येक जण सेवेकरी, प्रत्येकाचं नाव घेणे शक्य नाहीये. पण जेवढ्या जणांनी सगळ्यांनी इथं सहकार्य फुल ना फुलाची पाकळी केली त्याच्यासाठी सर्वांना एकदा जोरात टाळ्या वाजवा सर्वांसाठी. आणि खरोखर केडगाव नगरकर वासियांना पण मी सांगतो पोरांना की तुम्हाला कथा समजा ऐकता नाही आली तर ऑनलाईन लाईव्ह पहा. पोरांना सांगा. कारण काय आहे की तुम्हाला शंकर महाराज फक्त शंकर गीते पुरते माहिती आहेत. त्याच्या पलीकडले शंकर महाराज जर तुम्हाला कळले तर तुमची भक्ती अजून वाढेल महाराज. हा भाऊ गणपती बाप्पा आपले शंकर बाबांच्या आधी, शंकर बाबांच्या आधी
आरती ओ वाळतो शंकर गुरुराया आरती ओ वाळतो शंकर गुरु महाराज व्याकुळ झालो भक्त आम्ही द्या दर्शन द्या गुरुराज व्याकुळ झालो भक्त आम्ही द्या दर्शन द्या महाराज आरती ओ वाळतो शंकर गुरु महाराज आरती ओ वाळतो शंकर गुरु महाराज अक्षमणाने नटलेली तव मूर्ती बोलसते रे जल मुख कमलावरती शशी सूर्या रोजनी गुरु तुम्ही राजा दिला शशी सूर्याचे तेज लोचनी गुरु तुम्ही राजा दिला आरती ओ वाळतो शंकर गुरु महाराज आरती ओ वाळतो शंकर गुरु महाराज देहधारी ईश्वर तुम्ही त्रिभुवन गामी साक्षात दत्त प्रभु त्रैलोक्याचे स्वामी उद्धारक तुम्ही चराचरांचे जगद्गुरु योगिरा उद्धारक तुम्ही चराचरांचे जगद्गुरु योगिरा आरती ओ वाळतो शंकर गुरु महाराज आरती ओ वाळतो शंकर गुरु महाराज मन प्रसन्न होते घेतात दर्शन विविधता भारती चरणागरिता नमन माय बाप तुम्ही भक्त जनांचे सर्व साक्षी यतिरा माय बाप तुम्ही भक्त जनांचे सर्व साक्षी यतिरा आरती ओ वाळतो शंकर गुरु महाराज आरती ओ वाळतो शंकर गुरु महाराज तुम्ही सिद्धराज गुरु सकल सिद्धीचे स्वामी बालक विश्वाचे तुम्ही स्मरत गामी शरणागत रसाला द्यावा धाव पायी महाराज शरणागत रसाला द्यावा धाव पायी महाराज आरती ओ वाळतो शंकर गुरु महाराज आरती ओ वाळतो शंकर गुरु महाराज व्याकुळ झालो भक्त आम्ही त्या दर्शन द्या गुरुराज व्याकुळ झालो भक्त आम्ही त्या दर्शन द्या गुरुराज आरती ओ वाळतो शंकर गुरु महाराज आरती ओ वाळतो शंकर गुरु महाराज आरती ओ वाळतो शंकर गुरु महाराज आवडीने भावे आरती करीन कचरणाथा आवडीने भावे आरती करीन कचरणाथा भक्तीचे भूषण म्हणून विभूती वाटीता म्हणून विभूती वाटीता आवडीने भावे आरती करीन कचरणाथा रंजले गांजले पामर तुझ्या चरणासी येता बाबा चरणासी येता तुझ्याच विभूतीचा जनास प्रताप दाविता जनास प्रताप दाविता आवडीने भावे आरती करीन कचरणाथा अनंत कोटी शिष्य करोनी फिरसी तू नाथा बाबा फिरसी तू नाथा कचरनाथ मनविता तू आहेस वैकुंठीचा दाता तू आहेस वैकुंठीचा दाता आवडीने भावे आरती करीन कचरणाथा उमा समान शोभे गंगे कांता देवी माता बाबा कांता देवी माता तू आई दर्शन घेता वाटे शंकर पार्वता आवडीने भावे आरती करीन कचरणाथा दास कानुची सूत कोटी प्रणाम अर्पिता बाबा प्रणाम अर्पिता अम्मा बुद्धी द्या हो बाबा स्वामी कचरणाथा आवडीने भावे
छत्राणे उड्डाणे उड्डाण वचने करिडाळ भूमंडळ सिंधू जलगगने घटाले ब्रह्मांड दासे त्रिभुवने सुरवर्णे साकार झाल्याचा बळणे जय देव जय देव जय श्री हनुमंत आओ स्वामी हनुमंत तुमचे नसाचे अभिनव कंता जय देव तुमले बाताळ उठा प्रतिजात दर दर लागणे ब्रह्माने लागेदा घटाले पर्वत उठा उच्छेद स्वामी रामदास शक्तीचा गोड जय देव जय देव जय श्री हनुमंत आओ स्वामी हनुमंत तुमचे नसाचे अभिनव कंता जय देव हो सगुण हे आरती निर्गुण वाळू देवा सगुण वाळू कल्पनेचे घृत घालून दीप पाजळू हो वाळू आरती सद्गुरु नाथा रे माझ्या नारायण नाथा भावे चरण कमळावरती ठेविला माझा अविद्येचा मोह परतुना उपडोणे सांडू दयाळा उपडोणे सांडू आशा मनीषा कृष्णा ग्राम क्रोध गुरुवंडू हो वाळू आरती सद्गुरु नाथा रे माझा नारायण नाथा भावे चरण कमळावरती ठेविला माता सद्गुरुचे पूजन केले सोडोपचारी केले सोडोपचारी रामानंतर जीवन मुक्त झाला संसारी वाळू आरती सद्गुरु नाथा ओ माझा नारायण नाथा पावे चरण कमलावरती ठेविला माता पावे चरण कमलावरती ठेविला माता कंगण वंदन चरण डोळान पाहिन रूपा तुझे आनंद भोजन भावे वाळीन मनेना त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिये बुधात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रमणारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 अंडकोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वती पतये हर हर महादेव काशी विश्वेश्वर भगवान की जय गुरु नारायण महाराज की जय महाराज की जय स्वामी महाराज की पार्वती पतये हर 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 जय शंकर जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय रुद्र हनुमान की जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम हिंदू धर्म की जय हो गो माता की जय अपने गुरु माता पिताओं की जय जय शंकर जय आज आपल्या कथेला विराम देऊया आणि आज कथेमध्ये बाबा अपराध घ्यायचा नाही आज कथे एक मिनिट उठू नका तुम्हाला कोण उठं मांडलं जेवायला वाढणार नाही माझं मांडल्याशिवाय आज कथेमध्ये विराम घेऊया एक मिनिट आणि आज नक्कीच सगळ्यांना उशीर झाला पण किती जणांना आनंद झाला बरं आजच्या कथेने कोण सांगन बरं आजची कथा कशी वाटली देव खुश आहेत त्याबद्दल दुमत शंका नाही पण तुमच्या मनुष्यापर्यंत ती कथा किती पोहोचली कोण सांगन त्यांच्याकडे माईक द्या एक मिनिट जय शंकर आपण आज हा आजचा तिसरा दिवस आहे कथा ऐकायचा तर खरं सांगते हा पहिल्या दिवशी छान वाटलं काल थोडा कंटाळा आला खरं खरं सांगते आणि आज आहे ना असं म्हणजे कसलंच नाही दादा जे सांगत होते ना ते सगळं नवीन 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 असं वाटत होतं
आणि आज कथेत बाबा आले होते. आज खरंच दादा कथेत बाबा आले होते. जयशंकर. असं कधी वाटलं? जयशंकर. बाबांनी जेव्हा हात करून म्हटले होते की सुख म्हणजे नक्की काय असतं, तर तेव्हा खरंच ह्या दुनियेतलं सगळं सुख भेटलं बाबा. जय शंकर. जय शंकर. गुरुवारी अण्णा बोलणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं अण्णांना दादा मी निरोप द्यायला गेलो. मी आता अण्णा बोलते, अण्णा क्षमा असावी तुमची, मागतो क्षमा मागून बोलतो. कुणी इकडे बघा, प्रसाद घेतल्याशिवाय जे जाईल ते नरकात जाईल. हा येडा काय काल्याचा प्रसाद आहे, तो जर तोंड आणून गेले तर येड्या देव तोंडात आणि. अण्णांना निरोप द्यायला गेलो मी, कथेला यायचंय म्हणलं मी येणार आहे, पण एक आट आहे माझी. तुम्ही आलं हे तर माईक देता माझ्याकडे बोलायला लावता. ते आठ जर मान्य असेल मी काय बोलणार नाही. ही आठ अण्णांनी मला पहिल्या दिवशी घातली. म्हणलं अण्णा ठीक आहे, काय तुमच्याकडे माईक नाही काही नाही, तुम्हाला एकदम साईडला बसू, कुठं साईडला बघा, तुम्हाला प्रेशर नको. आणि अण्णांनी पहिल्या दिवशी मनोगत व्यक्त केलं, आज तिसऱ्या दिवशी पण व्यक्त केलं. महाराजांची दादांची आणि गजानन स्वामींची कृपा असेल. जयशंकर. दोनच शब्द बोलतो. भक्तीचा मेळा केला, देव रंगात आला. जयशंकर. हॅलो. जयशंकर. काल साक्षात मला महाराजांनी, दादा कालचा दुसरा दिवस आपला, रात्रीचं भजन झालं, महाराजांनी मला दर्शन दिलं. बाबा तुम्ही सांगितलं होतं डोळे झाकून भजन करा, डोळे झाकून भजन केलं, भजन आपलं उरकत आलं. ह्या औदुंबराच्या झाडापाशी महाराजांनी मला दर्शन दिलं. जय शंकर. आणि आजचा अनुभव सांगतो. आज दरबार होता, दरबारामध्ये उशीर झाला, दादा जेवण करत होते आणि जसं महाराज म्हणतात स्तवनामध्ये किंवा महाराजांचं स्तवन आहे त्यात म्हणलं जातं की जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता. दादा जेवणासाठी कुटीमध्ये गेले, मला थोडी भूक लागल्यासारखी झाली म्हणून मी औदुंबराच्या झाडाखाली बसलो आणि क्षणात मनात आलं की मंदिरापुढे जाऊन महाराजांपुढचा पेढा खावा किंवा काहीतरी प्रसाद असेल तो खावा. आत गेलो तर मंदिरापुढे फक्त 2 नारळ होते महाराजांपुढं. उठून बाहेर आलो, माझा नंबर झाला, दादा नंबर झाला. मी घरच्यांना आणायला गाडीवर जायला लागलो. माझी बायको इथं, तिने सांगितलं येता इथं दर्शन घेऊन या. आत गेलो आणि दर्शनाला गेलो तर डिशमध्ये मला 3 पेढे दिसले. महाराजांनी माझी पेढे खायची इच्छा सुद्धा आज पूर्ण केली. दादा जयशंकर. जय शंकर. कोणाला बोलायचं अजून? त्यांच्याकडे द्या माहिती, बोलते ना काय. मी शिवाजी मांढरे, पुण्यावरून आलो. मी आज पहिल्यांदा दरबारात आलो महाराजांच्या आणि माझी पहिलीच भेट झाली. त्या दिवशी पौर्णिमेला माझी भेट झाली होती आपल्या कार्यक्रमाच्या दिवशी नगरला. पण मला आजचा जो अनुभव आलेला आहे, मी आत्तापर्यंत बऱ्याच गुरुंकडे गेलो होतो, पण मला एक वेगळाच अनुभव आला आहे, तो मी काय शब्दात व्यक्त करू शकत नाही. जयशंकर. अहो तुम्ही आज आले आणि तुम्ही हाय व्होल्टेज मध्ये खेळले, ह्याच्यापेक्षा तुमचा अनुभव मोठा. जयशंकर. अजून कोण बोलणार? इकडे माऊली येते, उभं राहा माऊली. माऊली उभे राहा. हा खाली बसून बोला, अजिबात दडपण घेऊ नका, बसून बोला, पण बोला पटकस. आदल्या दिवशी मला दादा पहिला ड्रेस दुसऱ्या दिवशी घातला होता तुम्ही. आदल्या दिवशी तुम्ही माझ्या तो स्वप्नात ड्रेस दुसऱ्या दिवशी घालून आला आणि मला म्हटले तुझे दोन्ही मुलं पोलीस ऑफिसरच होणार. ते महाराजांनी सांगला, आपला तीळ मात्र नाही, पण तुम्ही माझ्या तेच ड्रेस घालून दुसऱ्या दिवशी तेच स्वप्नात आले आणि असे मला 4 वेळा तुम्ही साक्षात दर्शन दिलेलं आहे स्वप्नात. तुझं काम 100% महाराज पूर्ण कर. जय शंकर. अजून कोणाला बोलायचं? त्या ताईंकडे द्या. दादा आज मला खरंच एका वाक्यावरती विश्वास बसला, जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म चालू होतं. जय शंकर. हे डॉक्टर बोलतायत, हे विशेष आहे. कोण बोलणार आहे का? त्यांच्या माईक द्या माऊली. ए ते पुरुषांना फक्त 15 वेळा वाढा, बसलेत राहते, तसं नको करायला. वाढा तोपर्यंत पुरुषांचे पंगत बसलेल्यांचे हळूहळू चालू करा, तोपर्यंत महिला बस. जय शंकर.
आज काय मनात आलं माहीत नाही. अण्णा माझ्यापासून फक्त 8 किलोमीटर लांब होतं, निमगाव केतकीला. शेळगाव गावात, शेळगाव ते निमगाव केतकी हे फक्त 8च किलोमीटर अंतर आहे आणि अण्णा माझ्यापासून फक्त 8च किलोमीटर लांब होतं. आणि काय लक्षात आलं, साहेबांचा फोन आला की अण्णांना भेटायचं आहे. मग म्हणलं मी पण तिकडे येतो. मग साहेब म्हणलं तुम्ही नका तिकडे येऊ, अण्णांना घेऊन मी तिथं मूर्ती बघायला येतो बाबांची. मग असा विषय झाला. मग म्हणलं मूर्तीच घेऊन मी तिकडे येतो. मग मी मूर्ती 8 किलोमीटर अण्णांना तिथं पण दाखवू शकत होतो, पण तिथं योग आला नाही. आणि आज अशा अमृतमय योगामध्ये बाबांचं आगमन झालं. दोन संत एकत्र आले, त्यामुळे आज तुम्हाला कथेत वेगळाच आनंद आला असेल आणि ती पण तुम्ही घेतला. जय शंकर. जय शंकर. तसं नाहीये, कचरनाथ स्वामी महाराजांना राहवलं नाही म्हणून ती महाराज कथेवरती आले. महाराज जय शंकर. हे संतांचं प्रेम फार अमोघ असतं. आपण फक्त भेद करतो, हा ह्याचा चेला तो त्याचा चेला. अरे ये चेले चेले की बात नहीं, ये आत्मतत्व की बात है. जिसने वही तत्व जाना हो, गुरु का भेद न जाना. हा गाडी जोरात आहे काटे साहेब आज. असो, अजून काय बोलायचं कोणाला नंतर बोलू. आधी आता काय करा, सगळ्या महिला वर्गाने व्यवस्थित पण हे उचलून घ्या, जेवण करा, व्यवस्थित जेवा, शंकर महाराजांचं नामस्मरण करत घरी जा, व्यवस्थित घरी पोहोचता. जय शंकर. जय शंकर. चालताना बोलताना काय चुकून बोललो असतं तर क्षमस्व करा.